कोल्हापूर येथील राष्ट्रीय चर्मकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपक यादव, हस्तकला कारागीर कामगार कल्याण संघाचे राज्य संघटक माननीय श्री जयवंत सोनवणे, वडार समाजाचे अध्यक्ष माननीय श्री संभाजी साजनीकर, राष्ट्रीय चर्मकार परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री गोकुळ कांबळे, चर्मकार कल्याण फाउंडेशनचे खजिनदार माननीय श्री दत्तात्रय बामणेकर, राष्ट्रीय चर्मकार परिषद महाराष्ट्र प्रदेश सदस्य माननीय श्री विष्णू चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मण जाधव, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय श्री अजित अंकारे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री रामदास पांडव, माननीय श्री कृष्णा जाधव, कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष आरती कामटे मॅडम, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव, कोल्हापूर जिल्हा खजिनदार माननीय श्री श्रीकांत सातपुते, कोल्हापूर जिल्हा दक्षिण सदस्य माननीय श्री काकासाहेब मोरे, कोल्हापूर जिल्हा शहर सदस्य माननीय श्री मधुकर डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार माननीय अमल महाडिसो यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। दरम्यान यामध्ये महाराष्ट्र राज्यात किंबहुना भारत देशात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर बहुसंख्य प्रमाणात आहेत। कोल्हापुरी चप्पल जगभर प्रसिद्ध असून येथील कारागीर सुखी, समृद्धी व अर्थपूर्ण संपन्न बनवण्यासाठी कुशल तंत्र, मनुष्यबळ, शास्त्र शिक्षण देऊन कुशल कारागीर घडवणे आणि कारागीर आपला उदरनिर्वाह, उपजीविकेचे साधन व त्यातून रोजगार निर्मिती करणे, तसेच कोल्हापुरी चप्पल कला ही लोप पावत असून कुशल कारागिरांची संख्या घटत असल्याने त्याची गांभीर्यतेने दखल घेऊन राज्य शासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे। तरी लेदर टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न करून आमच्या समाजाला न्याय द्यावा असेही निवेदनात म्हटले आहे। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दीपक यादव, गोकुळ कांबळे, रामदास पांडव यांनी सांगितले, आमच्या राष्ट्रीय चर्मकार परिषदसाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा व आमचे प्रश्न मार्गी लावावेत असे त्यांनी सांगितले। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके, वडणगे, तालुका करवीर।